मित्रांनो नमस्कार, मी योगेश चौधरी. बघा, आज लग्न ठरलं आणि कांदे पोहेच्या कार्यक्रमात नवरीने केलं असं काही की नवरदेवाच्या डोळ्यादेखत भयंकर घडलं. यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून नाशिकच्या शेतकऱ्याची 2.5 लाख रुपयाची फसवणूक करणाऱ्या लुटेरी दुल्हन सिमरन पाटील टोळीला अटक केली आहे. बघा मित्रांनो, काय झालेलं आहे. लग्नाचे स्वप्न दाखवून भाळ्या भोबड्या तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा यवतमाळच्या घाटंजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लुटेरी दुल्हन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य आरोपी सिमरन पाटीलसह तिची आई, भाऊ आणि 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने नाशिकच्या एका तरुण शेतकऱ्याची 2,50,000 रुपयाची फसवणूक केल्याचे उघडकीस आहे. नेमकं काय घडलं आपण बघूयात. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथील अविनाश चांददेव कवडे या तरुण शेतकऱ्याला लग्नासाठी मुलीचा शोध होता. तो ऑनलाईन ज्या साईट्स आहेत, मॅट्रिमोनी साईट्स, त्याच्यावरती शोध घेत होता. त्याच्या माध्यमातून त्याची मध्यस्थामार्फत घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन गौतम पाटील हिच्याशी संपर्क झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याचे भासून सिमरन हिने असं सांगितलं की लग्नाचा खर्च हा संपूर्ण मुलाकडच्यांनी करावा, अशी अट या टोळीने सुरुवातीलाच घातली. रकमेची मागणी करत दबाव टाकला. या टोळीने फसवणुकीच्या उद्देशाने कवडे यांच्याकडून 2,50,000 रुपये उकळले. तर पुढे काय झालं बघा. पैसे हातात पडताच यांनी काय केलं, मुलीच्या आईनी पोहे आणायचं नाटक करून बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ सिमरन आणि तिचा भाऊही बाहेर पडून त्यांनी दुचाकीहून धूम ठोकली. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे 2 साथीदारही पळून गेले. काही वेळातच सर्वांचे मोबाईल स्विच ऑफ झाल्याने आपले फसवणूक झाल्याचे कवडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी काय केलं, कवडे परेशान झाले, इकडे तिकडे बघितलं. त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. त्यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात एक कंप्लेंट दर्ज केली, नोंद केली. ठाणेदार केशव ठाकरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाला सुरुवात केली. त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी सिमरन पाटील, तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील राहणार सर्वत चोरंबा आणि त्यांचे सहकारी सुनील राठोड आणि माणिक पवार राहणार दंदपूर मोहा तालुका पुसद यांना अटक केली. आणि आणखी एक सांगायचं विशेष म्हणजे मुख्य आरोपी सिमरन पाटील हिचा गुन्हेगारी इतिहास धक्कादायक आहे. काही महिन्यापूर्वी एका शेतकऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून त्याची दुचाकी हिसकून नेली होती. या प्रकरणात ती व तिचा भाऊ आरोपी होते. या अपमानामुळे संबंधित शेतकऱ्याने जून 2025 रोजी आत्महत्या केली होती. त्या गुन्ह्यात सिमरन नुकतीच कारागृहातून जामिनावर बाहेर आली होती. बाहेर येताच तिने पुन्हा फसवणुकीचा नवा डाव मांडला. या टोळीने महाराष्ट्रासह इतर राज्यातही अशा अनेक लोकांची फसवणूक केली आहे का, याचा तपास करणे गरजेचे आहे.